सर्व प्रेक्षकांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज बरेच पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. त्याचबरोबर इंग्रजी वाचनासाठी देखील प्रयत्न करत आहेत. जर तुम्हाला परफेक्ट इंग्रजी वाचन शिकायचे असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी 100% गॅरंटी देते, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या पाल्याला खात्रीपूर्वक इंग्रजी शिकवू शकते. तर या ठिकाणी इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर A to Z शब्दांचे उच्चार माहीत असणं आवश्यक आहे आणि मी या ठिकाणी अगदी बेसिकपासून इंग्रजी वाचायला शिकणार आहे. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर या ठिकाणी पहा, इंग्रजीमध्ये लेटर ए असतं, त्याचा उच्चार ॲ, ए आणि ऑ हे तीनही शब्द उच्चार होतो. कारण कधी कधी आपल्याला शब्द पाहायला मिळतात तर त्यामध्ये आपल्याला ॲ उच्चार करावा लागतो, कधी कधी ए करावं लागतं. ते मी पुढे सांगणारच आहे. आपण शब्द घेऊन सराव करणार आहोत, परंतु तुम्हाला हे उच्चार पाठच करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून प्रत्येक व्हिडिओ समजणार आहे. तर बघा, एचा उच्चार ॲ, ए, ऑ हे 3 उच्चार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बीचा अगदी सोपा उच्चार आहे, तर बीचा उच्चार ब असा होतो. त्यानंतर आहे सी. सीचा उच्चार असतो क आणि स. तर कधी कधी तुम्हाला सीचा उच्चार क म्हणजेच कॅच आणि कधी कधी स म्हणजे सर्कल असा पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सीचे 2 उच्चार चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे डीचा उच्चार ड. अगदी सोपा आहे, आपल्या लगेच लक्षात येतं. फक्त ज्या ठिकाणी 2 किंवा 3 उच्चार आहेत ते शब्दच आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे आहेत, बाकी सोपे आहेत. पुढे पहा, या ठिकाणी ईचा उच्चार ए आणि ई होतो. जसं की आपण एलिफंट म्हणतो, ई पासून शब्द सुरू होतो तर एलिफंट म्हणतो. त्यानंतर असतं इंजिन, तर त्याला आपण एंजिन नाही म्हणू शकत, म्हणून ईचे 2 उच्चार आहेत ए आणि ई. पुढे मी शब्द देणार आहे, त्यामुळे फक्त उच्चार पाठ ठेवा, जेणेकरून तुम्हाला परत चांगले वाचन शिकण्यासाठी मदत होईल. पुढे पाहूया. एफचा उच्चार आहे फ. एफचा उच्चार फ. त्यानंतर जीचा उच्चार आहे ग आणि जीचा उच्चार ज. तर या ठिकाणी जी पासून शब्द सुरू झाला, समजा गर्ल, आणि दुसरा असेल जी पासून जिंजर, जिम, जिराफ, त्यामुळे जीचा उच्चार ग आणि ज लक्षातच ठेवा. शब्द सराव मी घेणार आहे. त्यानंतर पुढचा आहे एच. त्या ठिकाणी या ठिकाणी आहे एच, तर एचचा उच्चार असतो ह. त्यानंतर आहे आय. आयचा उच्चार असतो आय आणि ई. तर आपल्याला माहित आहे आय पासून शब्द असतो आईस्क्रीम आणि आय पासून आपला देश आहे इंडिया, म्हणजेच आपण आयचा उच्चार ई देखील करणार आहोत, इंडिया. त्याला आपण आयडिया नाही म्हणणार, म्हणून आयचे 2 उच्चार लक्षातच ठेवा. त्यानंतर आहे जे. जेचा उच्चार असतो ज, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे के. केचा उच्चार असतो क. एल. एलचा उच्चार असतो ल. त्यानंतर आहे एम. एमचा उच्चार म. एन. एनचा उच्चार न. नेक्स्ट आहे ओ. तर या ठिकाणी ओचे 3 उच्चार आहेत, जसं की ऑ, ओ आणि व. तर या ठिकाणी तुम्हाला याचे शब्द दिल्यानंतर लक्षात येईल. पुढे पहा, पीचा उच्चार असतो प. या ठिकाणी क्यू यू दिलेला आहे, कारण आपण बरीच शब्द क्यू सोबत यू असतं, म्हणून या ठिकाणी क्यू यू दिलेला आहे आणि ह्या क्यू यूचा उच्चार असतो क्व. कला व जोडायचं, क्व. त्यानंतर आहे आर. आरचा उच्चार असतो र. आरचा उच्चार र. त्यानंतर आहे एस. एसचा उच्चार स. टीचा उच्चार ट. त्यानंतर आहे यू. यूचा उच्चार यू होतो, अ होतो आणि उ होतो, तर लक्षात ठेवा. त्यानंतर व्हीचा उच्चार असतो व. त्यानंतर आहे डब्ल्यू. डब्ल्यूचा उच्चार व. त्यानंतर एक्सचा उच्चार क्स असा होतो, तर जसं की बॉक्स, फॉक्स वगैरे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे वाय. वायचा उच्चार होतो य. त्यानंतर आहे
झेड, झेडचा उच्चार असतो झ. तर या ठिकाणी अशा पद्धतीने अगोदर तुम्हाला ए टू झेड उच्चार पाठ करायचे आहेत. ठिकाणी आपण 3 लेटर वर्ड्स वाचणार आहोत. तर या ठिकाणी वोवेल्स आहे ए. तर आपल्याला या एचा उच्चार ॲ असा करायचा आहे. तर आपण सर्व फोनिक्स जे आहेत ए टू झेड त्याचा उच्चार शिकलो आहोत. तर आता या ठिकाणी आपण शब्दांची प्रॅक्टिस करूया. तर हे पहा, CAB, सीचा उच्चार क होतो. तर आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे क ॲ ब. त्यानंतर एमचा उच्चार असतो म. तर शब्द होतो म ॲड, मॅड. त्यानंतर आहे आर म्हणजेच र, र ॲम, रॅम. त्यानंतर परत र म्हणजेच आर, र ॲप, रॅप. त्यानंतर आहे डी म्हणजे ड, ड ॲब, डॅब. त्यानंतर पी म्हणजे प, प ॲड, पॅड. बी म्हणजे ब, ब ॲन, बॅन. त्यानंतर एस म्हणजेच स, स ॲप, सॅप. नेक्स्ट आहे जी, जी म्हणजेच ग, ग ॲब, गॅब. आर म्हणजेच र, र ॲड, रॅड. एफ म्हणजे फ, फ ॲन, फॅन. त्यानंतर आहे बी म्हणजेच ब ॲट, बॅट. त्यानंतर आहे टी, टी म्हणजेच ट, ट ॲप, टॅप. जे म्हणजेच ज, ज ॲब, जॅब. एस म्हणजे स, स ॲड, सॅड. त्यानंतर आहे म, एम म्हणजेच म, म ॲन, मॅन. त्यानंतर आहे ल, ल ॲब, लॅब. बी म्हणजेच ब, ब ॲग, बॅग. त्यानंतर आहे पी म्हणजे प, प ॲन, पॅन. त्यानंतर आहे सी म्हणजेच क, क ॲट, कॅट. त्यानंतर आहे एन म्हणजेच न, न ॲब, नॅब. त्यानंतर आहे एल म्हणजेच ल, ल ॲग, लॅग. आर म्हणजे र, र ॲन, रॅन. एफ म्हणजे फ, फ ॲट, फॅट. टी म्हणजे ट, ट ॲब, टॅब. एन म्हणजेच न, न ॲग, नॅग. टी ट, ट ॲन, टॅन. एच ह, ह ॲट, हॅट. त्यानंतर आहे ब, ब ॲड, बॅड. आर म्हणजेच र, र ॲग, रॅग. त्यानंतर व्ही म्हणजेच व, व ॲन, व मध्ये ह जोडायचा आहे, व्ह असा उच्चार होतो, व्हॅन. त्यानंतर एम म्हणजेच म, म ॲट, मॅट. त्यानंतर आहे डी म्हणजे ड, ड ॲड, डॅड. त्यानंतर आहे स, स ॲग, सॅग. सी म्हणजेच क, क ॲप, कॅप. पी म्हणजेच प, प ॲट, पॅट. एफ म्हणजे फ, फ ॲड, फॅड. टी ट ॲग, टॅग. एल ल ॲप, लॅप. आर म्हणजेच र, र ॲट, रॅट. एच म्हणजेच ह, ह ॲड, हॅड. त्यानंतर आहे बी म्हणजेच ब ॲम, बॅम. त्यानंतर आहे एम म्हणजेच म ॲप, मॅप. त्यानंतर एस म्हणजेच स ॲट, सॅट. त्यानंतर आहे एल ल ॲड, लॅड. एच ह ॲम, हॅम. न एन म्हणजेच न, न ॲप, नॅप. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सर्व ए टू झेडचे उच्चार आणि या ठिकाणी आपल्याला हे फोनिक्स किंवा जे उच्चार आपण शिकलो ते वाचण्यासाठी कशी मदत करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर तुमच्यासाठी मी असाच पुढील फोनिक्सचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.